स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। मसाले भाताचे वेगवेगळे प्रकार आहेत, पण लहानपणी आम्ही याला फोडणीचा भात म्हणायचो। तर पहिले गावोगावी बाजार भरत नव्हते, कदाचित कोण गावाला गेलं तरच भाजीपाला आणायचे, नाहीतर शेतातच लावलेला भाजीपाला असायचा। आता याचं कारण हा ऊसाच्या कड्याला लावलेला ऊसावला पावटा म्हणतात। तर संक्रांतीपर्यंत याला भरपूर अशा शेंगा येतात, किंवा तुरीच्या शेताच्या कड्याला पण हा पावटा लावतात। आता मसाले भात करताना त्याच्यामध्ये भरपूर असे मसाले घालतात, पण पहिला मसाला नव्हता, फक्त जिरं मोहरी आणि कढीपत्ता। फक्त या भातात माझ्याकडून कढीपत्ताच टाकायचा विसरला। तर हा बघा छोटासा आहे पावटा, हा मी वरती टेरेसवरती लावलेला आहे। 1 ग्लास तांदूळ घेतलाय आणि जेवढे मसाले होते घरात ते पण सगळे घेतलेत। टमाटा, कांदा, उभी कापलेली मिरची, कोथिंबीर आणि खडे मसाले फोडणी दिली। त्यामध्ये कांदा टमाटा भाजून घेतला। आता त्याच्यावरती हे पावटे भाजून घ्यायचे। पावट्याला एक वास असतो, 2-3 मिनिटं तेलामध्ये भाजलं की त्याचा वास निघून जातो, किंवा कच्चा पण निघून जातो। आता जे मसाले घेतले होते ते सगळे टाकले। 1 ग्लास तांदूळ घेतले होते, त्यामुळे 2 ग्लास पाणी टाकलं। आता त्या अर्धा तास हे तांदूळ धुवून ठेवलेले होते। चवीपुरतं मीठ टाकलं आणि 3 शिट्ट्या दिल्या। 10 मिनिटं कुकर गार करून दिला। तयार आहे आपला हा फोडणीचा भात। बाय बाय।